मित्रांनो, बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकामावरची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये मुख्यतः बांधकामावरची रक्त तपासणी केली जाते. या रक्त तपासणीचा रिपोर्ट जर तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करायचा असेल किंवा तुम्हाला जर मिळालं नसेल, तर ते तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता. आता हा रिपोर्ट डाउनलोड कसा करायचा ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती 3 लाईन दिसतात, त्याच्यावरती टच करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स याच्यावरती टच करायचं आहे. आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा पेज पुन्हा खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी हेल्थ स्क्रीनिंग कॅम्प असा एक ऑप्शन दिसेल. या ठिकाणी व्हिजिट लिंक याच्यावरती टच करायचं आहे. आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी वरती 3 लाईन दिसतात, त्याच्यावरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी हेल्थ रिपोर्ट याच्यावरती टच करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अहवाल या ठिकाणी रिपोर्ट पहा. या ठिकाणी हा पेज ओपन झालेला आहे. आता या पेजवरती तुम्हाला बांधकाम कामगार आरोग्य तपासणीचा अहवाल पाहण्यासाठी खालीलपैकी पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी बेनिफिशियरी नंबर म्हणजे बांधकामावरचा नोंदणी क्रमांक जो असतो, तो नोंदणी क्रमांक वापरून तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता किंवा बांधकामावरचे नाव टाकून तुम्ही त्याचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता किंवा बांधकामावरचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून तुम्ही हा तपासणीचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी मी तुम्हाला माझा बेनिफिशियरी म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर टाकून रिपोर्ट डाउनलोड करून दाखवतो. आता या ठिकाणी बेनिफिशियरी नंबर टाकल्यानंतर शोधा या बटनावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव म्हणजेच बांधकामावरचे नाव दिसेल. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, त्याचे वय या ठिकाणी सर्व माहिती पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी तुम्हाला एक कन्फर्म बटन दिसेल, याच्यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रक्त तपासणीचा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या रक्त तपासणीचा रिपोर्ट ऑनलाईन डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण शॉर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.